देवनार परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कारवाई करायची कोटेचा यांची मागणी। मुंबईतील लव्ह जिहाद आणि लँड जिहादवर कारवाईसाठी नेत्रम ॲप या ॲपच्या डेटाच्या आधारे कारवाई केली जाईल। मिहिर कोटेचा यांच्या प्रश्नाला सामंत यांचं उत्तर, तर एक स्पेशल टीम तयार केली जाईल असंही स्पष्ट। पुणे महापालिकेच्या सगळ्या 165 जागांवर लढण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया, तर युती संदर्भात वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचंही वक्तव्य। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून भाजपसोबतच्या युतीसाठी समिती स्थापन। संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल, राजेंद्र जंजाळ समितीवर शिवसेना संभाजीनगरमध्ये आजपासून नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महापालिका निवडणूक युतीत लढवणार। युती संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपनं समिती नेमली। मंत्री अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकरांचा समितीत समावेश। जळगावच्या चोपड्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कर्मचाऱ्याचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद। सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद। स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रशासनावर संताप व्यक्त। बुलढाण्यातील स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा वाढवली। एकावेळी 25 पोलीस पहारा देणार, तर एक सशस्त्र एसआरपीएफ जवानही तैनात। नाशिकमध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या पडताळणीला वेग। आतापर्यंत 9,772 पैकी तब्बल 5,181 हरकतींची पडताळणी पूर्ण। सुनावणीसाठी 952 मतदारांना महापालिकेकडून नोटीस। यवतमाळच्या आर्णीमध्ये काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। पुणे आणि परिसरातील 32,523 कोटींच्या कामांना मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 220 विकास कामांवरती मोहर। रस्ते नियोजन झाल्यानंतरच विकास कामं अंतिम करा, फडणवीसांच्या सूचना। वाढदिवसाला शीख समाजाकडून शरद पवारांना तलवार भेट, तर मुस्लिम समाजाकडूनही शरद पवारांचा सत्कार। जीएसटी अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू। मोडकळीस आलेल्या जीएसटी भवनाची दुरुस्ती, पायाभूत सोयीसुविधा, निवडक श्रेणी यांसारख्या अनेक मागण्यांसाठी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळच्या मनोरुग्णाचा धुडगूस। लोकांच्या अंगावर धावून येत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं। कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून 2 शेजाऱ्यांमध्ये हाणामारी। गरोदर महिलेच्या पोटात लाथा मारल्या। महिलेच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू। पोलीस कारवाई करत नसल्याचा महिलेचा आरोप। मोहने गावातील लहुजीनगर परिसरातली घटना। पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित। निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ताही जप्त होण्याची शक्यता। दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिम कार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल। नाशिकच्या गडकरी चौकातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बिबट्याचा वावर। वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। नागरिकांमध्ये भीती। शिर्डीच्या साकुरी शिवेवरती बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। नांदेड जिल्ह्यातही अनेक गावात बिबट्याची दहशत। अर्धापूर तालुक्यातील रोडगी, पांगरी, निमगाव, चोरंबा या गावात बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्याच्या दहशतीनं शेतीतील कामही खोळंबली। आतापर्यंत जिल्ह्यात 25 बिबटे असल्याची नोंद। एप्रिल महिन्यापासून पुणे विमानतळ परिसरात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद। 30 सदस्यांच्या संयुक्त पथकानं बिबट्याला विशेष मोहीम राबवत बेशुद्ध करत पकडलं। मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतील आदर्श विद्यालय आणि सिद्धार्थनगर परिसरात कुत्र्यांचा हैदोस। मागच्या 2 दिवसात 15 ते 16 नागरिकांवरती भटक्या कुत्र्यांचा हल्ला। घटना सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेची मनाई। वाढती अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारींवरून निर्णय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार। सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालेल्या ब्रह्मोस घोड्याची तब्बल 15 कोटी किंमत। गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फॉर्मवरती पाळलेल्या या ब्रह्मोस घोड्याला पाहण्यासाठी गर्दी। पुष्कर मेळाव्यात ब्रह्मोसला 8 कोटींची ऑफर होती।
यवतमाळच्या वणीतील निलजई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीवरती सीबीआयची धाड. सीबीआयनं 4 ठिकाणी धाडी टाकत कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कोळशाच्या हेराफेरीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची शक्यता. पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाखांचा गांजा जप्त. डब्यामध्ये 722 ग्रॅम गांजा लपवला होता. महिला प्रवाशानं बँकॉकहून गांजा आणल्याचं समोर. पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई. नाशिकमधील शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणी शिक्षक उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण निलंबित. शालार्थ आयडी प्रकरणात 10 कोटींची फसवणूक झाल्याचं तपासात समोर. रायगड पोलीस मुख्यालयाच्या लेखा शाखेमध्ये पोलीस पाटलांच्या नावाखाली 1,78,00,000 रुपयांचा घोटाळा. शासकीय निधीचा अपहार करून घोटाळा केल्याचं उघड. 2 आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या 40गावमध्ये महापालिका मंगल कार्यालयाजवळ अंडा भुर्जीच्या गाडीला आग. गॅसचा अचानक भडका उडाल्यानं आग लागल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेच्या शिक्षक आणि संस्थाचालकांचं राष्ट्रपतींना पत्र. सलग 22 वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर शाळा चालवून कंटाळलोय. इच्छामरणाची परवानगी द्या. पत्रात उल्लेख. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शिरसाव जिल्हा परिषदे शाळेची महापुरानंतर दुरावस्था. मंदिरात पत्र्याच्या शेडला आडोशाला शाळा भरतीये. राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही परिस्थिती मात्र जैसे थे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. बॅरिकेड्स आणि मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून विद्यार्थ्यांचा चढउतार. बीडमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ओळखीतल्याच एकाकडून अत्याचार. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक. मात्र घटनेनंतर बदनामीच्या भीतीनं मुलीचं शिक्षण बंद. नवी मुंबईतील सानपाड्यात परदेशी तरुणाचा मृत्यू. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यानं तरुणाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप. 26 वर्षीय परदेशी तरुण स्वीडनचा नागरिक होता. नागपूरमध्ये उघड्यावर झोपलेल्या 3 बेघरांचा मृत्यू. थंडीनं गारठून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनस गावाजवळ समृद्धी महामार्गावर कारला अपघात. 2घांचा मृत्यू. 3 गंभीर जखमी. पिकअप चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं कारनं मागून धडक दिल्यानं अपघात. गाडीच्या सनरूफमधून स्टंट करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी धडा शिकवला. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन समज दिली. त्यानंतर तरुणानंही हात जोडून माफी मागितली. नाशिकच्या पंचवटीमध्ये नवऱ्याकडून बायकोची हत्या. चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून गळा ओढून हत्या केली. संशयित आरोपी नितीन भामरे फरार. जळगावच्या यावल तालुक्यात केळी कापणीवेळी निर्माण झालेल्या वादातून एका तरुणावर दुसऱ्याचा लोखंडी विळा आणि लोखंडी रॉडनं हल्ला. गुन्हा दाखल. जळगावच्या वरणगाव फॅक्टरी परिसरातील दर्यापूर शिवार भागात 2 घरांवर चोरट्यांचा डल्ला. 3,62,000चा ऐवज चोरट्यांकडून लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 42 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गुटखा जप्त. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशांकडून गुटखा जप्त. महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. 5 जणांना ताब्यात घेतलं. ठाणे शहरात आणखी 4 दिवस 50% पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान भिवंडी कल्याण बायपास इथं फुटलेली पाईपलाईन पुन्हा नादुरुस्त झाल्याचा परिणाम. धुळे शहरातील सुरत बायपास परिसरात महामार्गाच्या कामादरम्यान शहरालगत पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी. शहरातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. अकोला शहरालगतच्या मोठी उमरी आणि गुळधी रस्त्यावरती ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय. गेल्या 3 दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणातून रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडलं. त्यामुळे चोपडा आणि यचावल तालुक्यातील रब्बी हंगामासाठी तब्बल 37 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार. वाशिमच्या कारंजा शहर पोलिसांकडून बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद. भिवंडी, मनमाड आणि नाशिकमधून आरोपींना अटक. 500 रुपयांच्या 59 बनावट नोटा जप्त. आणखी किती नोटा छापल्या त्याचा तपास सुरू. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा. गोंदिया जिल्ह्यातील आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, संजय पुराम आणि विजय रहांगडाले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. नांदेड बाजारपेठेमध्ये उच्च प्रतीच्या हळदीला 16,000चा तर हलक्या प्रतीच्या हळदीला 13,500 रुपये इतका दर. हळद उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण.
कोकण रेल्वे 15 डिसेंबरपर्यंत उशिरानं धावणार. दिवा पनवेल मार्गावरील तळोजा पासनन स्थानकामध्ये 2 नवीन क्रॉसओव्हर कार्यान्वित केले जाणार असल्यानं गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम. पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पवारांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मोदींच्या शुभेच्छा. अभिनेता रजनीकांत यांचा आज 75वा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. रजनीकांत यांचे चित्रपट सृष्टीतील 50 वर्षांचं योगदान उल्लेखनीय. पंतप्रधानांचे ट्विट. गोवा नाईट क्लब फायर प्रकरणातील आरोपी लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयानं फेटाळला. दोघांनाही बँकॉकमधून भारतात आणलं जाणार आणि त्यासाठी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता. उत्तर प्रदेश, गुजरातसह 6 राज्यांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या अंतिम मुदतीत वाढ. विविध राज्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि तांत्रिक प्रशासकीय कारणांचा विचार करून निवडणूक आयोगाचा निर्णय. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी करारावर वाटाघाटी सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांवर फोनवरून चर्चा. मोदींची एक्सपोस्ट करत माहिती. ओडिशाच्या मयूरभंज इथे हत्तींचा धुमाकूळ. 30 पेक्षा जास्त हत्तींच्या कळपाचा गावात शिरकाव. गावकऱ्यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ. मात्र खाली पडलेल्या एका युवकाला हत्तीनं चिरडून मारलं. गावकऱ्यांचा वनविभागावर संताप. तमिळनाडूच्या कोईम्बतूर इथं हत्ती आणि शेतकऱ्याचा संघर्ष. ऊसाच्या शेतात हत्तीचा शिरकाव. संतप्त शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरद्वारे हत्तीवर हल्ला. हत्तींच्या कळपाचा पळून जातानाचा व्हिडिओ समोर. थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध सुरू. थायलंडनं बसवलेलं सैन्य, कॅमेरे आणि सिग्नल जॅमिंग उपकरणं कंबोडियानं नष्ट केली. तर थायलंड सैन्याचा कंबोडियाच्या निवासी भागामध्ये कूच करण्याचा प्रयत्न.